हां, आता सगळ्यांनी हे आपापल्या वयांमध्ये लिहून घ्या. हां? अक्षरा मॅडम येऊ का? अरे या ना प्लीज. तुम्ही बोललात का मुलांशी? नाही, मी बोलले नाहीये, तुमचीच वाट बघत होते. ऐका मुलांनो, आपण दरवर्षीप्रमाणे ह्या वर्षी सुद्धा बक्षीस वितरण समारंभ करणार आहोत. हां, आणि ह्या वर्षामध्ये ज्यांनी ज्यांनी खेळामध्ये किंवा अभ्यासामध्ये काही विशेष कामगिरी केली आहे त्या सगळ्यांना आपण बक्षीस देणार आहोत. ऐका ऐका ऐका, पण ह्या कार्यक्रमामध्ये जे पाहुणे येणार आहेत त्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी आपण एक स्वागत गीत बसवणार आहोत. हां, ज्यांना ज्यांना या स्वागत गीतामध्ये सहभाग घ्यायचा आहे त्यांनी आता हात वर करा, म्हणजे मॅडम तुम्हाला पुढची माहिती देतील. ओके? ज्यांना ज्यांना गाणं येते त्यांनीच हात वर करा. हां, गाणं तर गायला येते आपल्याला, पण ते काय स्वराचं तालाचं बिलाचं ते काय मॅडम बघून घेतील घेऊन ये. बापरे मॅडम, म्हणजे तुमचं काम वाढलं. म्हणजे तुम्हाला बघायला लागेल ना काय सूर आहे काय पट्टी आहे. नाही तर असं व्हायचं की एखादा काळी 4 मध्ये गातोय आणि दुसरा काळी 2 मध्ये गातोय, नाही का? गाण्यात कसलं काळ पांढरा असते? हो हो, ते मी बघतेच. इतर वर्गातली मुलं पण येत आहेत. तुम्ही सगळ्यांनी माझ्या बरोबर चला. अक्षरा मॅडम येते. हो मी. हो. चला, बाकीच्यांनी लिहून घ्या वहीत. बरं आई, आम्ही येताना बघितलं ती नोकरांच्या खोलीच्या तिकडचं ते गेट आहे ते उघडं होतं. कोण आहे तिकडं? काय झालं? गप का तुम्ही दोघी अशा? हा, अगे दुर्गे, कुठं चाललीस तू? काय नाही ताई, अगं 2 मिनिटात आले. अगं पण दुर्गे, आई कुठं गेली? काय झालंय? बुवे ऐक की ग, डोक्यात राग घालून घेऊ नकस. ऐक माझं, तू शांत राहा. अगे आई, काय बोलतेस तू? आम्हाला कळलं असं काहीतरी बोल. हे काय मधीच एकदम? तसं नाही ग, काय आईचं काळीज आहे ना, तिला वाटणारच ना. नाही म्हणजे तिनं काय केलेलं नाही आहे. जे काय केलंय ते आधिपतीनंच केलं आहे. काय? तर त्यांनी काय केलं? हे असं काय बोलतेस तू कोड्यात? नीट काय ते सांग आम्हाला. बुवे बुवे ऐक माझं. मी काय करायला इथं? बुवे हिला इथं कोणी आणली? काय गाई, काय चाललंय काय? हा, तुझी हिम्मत कशी झाली इथं यायची? दुर्गे, तिला तू भेटली होतीस तेव्हा तुझ्या कानाखाली दिलती आम्ही, आणि आता इथं घेऊन यायची मजल झाली वय तुझी? काय नाही, दोघी मायले की निघा, बॅगा भरा, निघा आता इथनं. बुवे अगं मी तुला हेच सांगत होती. तू शांत हो. बस बस जरा बस. काय शांत हो? काय शांत हो आई? तिची हिम्मत कशी झाली इथं यायची? अगं ताई, तिची कसली हिम्मत होती अगं? आणि माझी बी कशी हिम्मत होईल ग? आणि जर मला हिम्मतच करायची असती तर एवढे दिवस मी वाट कशाला बघत बसली असते ग? मग कोणी आणलं, कोणी तिला इथं? काहीची ही झाली काय ग? एवढं धाडस आहे वय तुझं? नाही मावशी, मी नाही आले, स्वतः नाही. तू आलीस कशी इथं? मला का नाही अधिपतींनी आणलंय इथं. काय? अरे वा, तिला हाकलून दिलं होतं ना? आता ही या घरात परत आली आहे, म्हणजे या घरातून गेलेली आणखी एक व्यक्ती पुन्हा या घरात येऊ शकते, बरोबर? बघितलं? हेच
हेच आम्हाला ऐकून घ्यायचं नव्हतं. आमचा शब्द म्हणजे शब्द. दुर्गे चला निघा निघा. अगं ताई ऐक की, अगं अगं ऐकून तर घे. मला 2 मिनिटं दे. अधिपती येतालच. तू त्यांच्याकडनं ऐक समजा. मग तुला जे पाहिजे ते कर. आता ते इथं नाहीत म्हणल्यावर तुम्ही आम्हाला काहीतरी सांगताय वय. अधिपती असं करूच शकत नाहीत. ते आमचा शब्द कधीच मोडणार नाहीत, आम्हाला खात्री आहे. अधिपती चंचीला इथं कधीच आणणार नाहीत. आईसाहेब, तिला मीच घेऊन आलोय. नाही नाही अधिपती, हे हे खोटं आहे. सांगा हे खोटं आहे. हे खरं आहे आईसाहेब. म्हणजे तुम्ही आमचा शब्द मोडला. नाही नाही, शब्द नाही मोडला मी. म्हणजे बघा, तुम्ही काय म्हणला होता, ती उमरा वळडून घरात आली नाही पाहिजे. तिने उमरा कुठं वळणला आहे? ती बाहेरच आहे. तिला घरात घेतलेलंच नाही मी. बाहेर तिकडे नोकरांच्या खोल्या आहेत का नाही, तिथं तिचं नियोजन लावलंय मी. तुमचा शब्द नाही मोडणार मी. पण हे सगळं करण्याआधी तुम्ही आम्हाला का नाही सांगितलं? अहो, तेवढा वेळच मिळाला नाही. म्हणजे असं काय झालं की तुम्हाला वेळ मिळाला नाही? मी सांगतो काय झालं. एवढ्या रात्रीचं या दोघ जणी कुठे जाणार आहेत? तुम्ही टेन्शन घेऊ नका. थांबा, मी येतो. मी लगेच येतो. 0 मिनिटात पोहोचतो तिथं. हा, तू चल बा. अधिपती म्हणजे तुम्ही सुनबाईंना भेटलात, बोललात त्यांच्या संग? काय काय साहेब, मी तुम्हाला शब्द दिलाय म्हणलो ना. तुमचा शब्द नाही मोडू शकत. मी भेटलो नाही, बोललो बी नाही त्यांच्या. हिला विचारा. होय की होय. ते नाही, एक सबूत बी बोलले नाही. त्यांनी नाही फक्त माझा हात धरला आणि मला घेऊन आले. आणि मी आता ती म्हणत होती का नग मावशीचा सबूत मोडल, पण त्यांनीच आणलं मला. शपथ मम्मी, शपथ. ती नकोच म्हणत होती. मीच तिला म्हणलं चल म्हणलं घरला. कुठे गेली असती ती? समजा मी तिला सोडून आलो असतो कुठेतरी बेवारशीसारखी गेली असती, ती केवढ्याला पडला असतं आणि कुणावर आला असतं ते. शेवटी लोकांनी आपल्यावरच बोट उचलला असतं. तुम्हाला कोण काय म्हणलेलं मला खपलं नसतं काय. आणि तसं बी आपण, मी काय विचार केला, आपण एवढा दानधर्म करतोय, मग लोक काय म्हणणार, हे बाहेरच्या लोकांसाठी एवढे पैसे खर्च करतात आणि थोरल्या सरकारने स्वतःच्या बहिणीच्या पोरगीला बघितलं नाही, रस्त्यावर सोडून गेली. ते तसलं नकोच म्हणलं. म्हणताना मी हिला घेऊन आलो. नाहीतर मी तुमचा शब्द नाही मोडलेला. नाही अधिपती, पण आम्हाला हे पटलं नाही. पण त्यात चूक काय आहे सांगा की. अगं तिला मी घरात घेतलेलं नाही, घराच्या बाहेरच ठेवलेलं आहे. आपलं जसं ठरलं होतं तसं. मग तरी तुम्ही म्हणत असशील तर मग मी तिला सांगतो मग जायला. मग अधिपती, तुम्ही का नाही आम्हाला लई अडचणीत टाकलत बघा. मावशी म्हणजे दुसरी आईच असते. आज तुम्ही आम्हासनी आरसाच दाखवलात. ठीक आहे, राहू दे तिला इकडं. मावशी, तुझं काहीच लय मोठं आहे बर का. अधिपती थँक्यू बर का. हा असू दे. पण एक ऐक, नोकरांच्या खोलीत राहणार आहेस म्हणून तुला आयतं खायला प्यायला मिळणार नाही. राहायचं नोकरांच्या खोलीत, पण दिवसभर इथली कामं करायची. नोकरांच्या खोलीत राहून नोकरांसारखं राहायचं, कळलं काय? होय. अच्छा, हे असं सगळं होणार आहे का? ही पळवाट चालणार आहे ना? म्हणजे कुठल्याही पद्धतीनं ही मुलगी या घराचा उंबरठा ओलांडून आत येणार आहे, बरोबर? म्हणजे तो जो काही शब्द वगैरे आहे तो मोडणार आता.
मग याच न्यायानं अक्षरा सुद्धा या घरात परत येऊ शकते. शब्द एकदा मोडला काय किंवा दोनदा मोडला काय, फरक काय पडतो? बघा बघा अधिपती, तुमच्यामुळं आम्ही धर्मसंकटात आलो. नाही नाही असं काय नाही. मोठे मालक काय बोलले ते ऐकलं ना तुम्ही? नाही नाही तुम्ही काय शब्द विब्द मोडत नाही, माहिती आहे की मला. आणि उमरा वळणून म्हणजे काय तशी येत नाही, ती काय कायमची राहायला येत नाही या घरी. तिथे ती कामं विमं करून जाणार ना, परत राहायला बाहेरच्याच तिकडच्याच खोलीत जाणार. त्यामुळे तसं काय शब्द मोडला जा. आणि उगाच कुणाचं बी सांगणं तुम्ही मनावर घेऊ नका. कोणी बी वडाची साल काय म्हणते ती काय पिंपळाला जोडायला जाऊ नये. शब्द विब्द काय तसं आहे. ती येईल कामं विमं करेल तुम्ही म्हणताय म्हणून, आणि मग परत जा. ए चालणार आहे का बाई तुला? भाई चालतंय की. तुम्ही सांगाल ती समधी कामं करील आणि नोकरासारखं बाहेर राहील आणि जेव्हा काम असेल तेव्हाच घरात येईल फक्त. हा झालं, मिळालं तुमच्या प्रश्नाचं उत्तर. आम्ही प्रवासातनं आलोय, लई दमलोय, आणि आमच्यासाठी ह्यो विषय आता संपला. मस्तरीन बाई, मस्तरीन बाई. चंचला कशी आहेस तू? या मस्त, एक नंबर. पण मला त्या दिवशी खरंच खूप बरं वाटलं. तुला घरी परत जायला मिळालं, खरंच खूप छान वाटलं. मला बी. आणि मास्तरीन बाई एक सांगू का, तू बी काही काळजी करू नको, मी तुला त्या घरात लवकर परत घेऊन जाणार. आणि मास्तरीन बाई थँक्यू बर का. थँक्यू. अगं तू माझे कशाला आभार मानतेस? उलट ज्यांनी तुला घरी नेलं त्यांचे आभार मान. अगं त्यांची तर झालीच की, पर तू मला एवढं सांभाळलं, माझी काळजी घेतली. नो प्रॉब्लेम. पण तुला मॅडम भेटल्या का ग? काय म्हणाल्या त्या? चिडल्या का? मावशी, तुला माहितच आहे की मावशी कशी आहे ती, लय बडबडली ग. पर माझ्या मम्मीनं स्टँड घेतला ना म्हणून झालं समज. आणि अधिपती होतेच की, पण शेवटी त्यांचं बी कसं आहे माहितीच आहे की तुला, आईच्या ताटाखालचं मांजर. अगं असं काय म्हणतेस? ताटाखालचं मांजर नाही ते, उलट त्यांना त्यांच्या आईबद्दल खूप प्रेम वाटतं, रिस्पेक्ट आहे, म्हणून ते तसे वागतात. व्हय, पण कसं आहे, डोसकं गहाण ठेवल्यावर मग समोरचं समजच दिसायचं बंद होतंय ना. जाऊ दे, तो विषय नको. अगं हा, मी तुला विचारणारच होते, ते डिवोर्सचे पेपर्स चुकून तुझ्याकडे आलेत का? तुझ्या सामानात वगैरे आलेत का? नाही, मी कशा पैकी, माझं तर काही संबंध बी नाही ना त्याच्याशी. नाही नाही, बरोबर आहे. मला वाटलं चुकून आलेत का, कारण सापडत नाहीयेत मला ते कुठेच. पण नाही ग. ठीक आहे, येतेस घरी? अगं नग, मी फक्त तुला थँक्यू म्हणाय आलते. लय उपकार झालेत बघ तुझे. तू ना एक प्रकारे मला जीवदान दिलंयस बघ, आणि म्या या उपकाराची परतफेड करणार. मावशीच्या नाकावर टिचून तुला त्या घरात घेऊन येते की नाही बघ. अगं नको चंचला, असं काही करू नकोस तू. आत्ताच त्या घरात गेलीस ना, हे बघ तू पुन्हा असं काहीतरी करशील आणि मॅडम तुला पुन्हा घराबाहेर काढतील. तू माझी काळजी नको करूस. तू आता एकदा घरात गेलीस ना, तिथे छान राहा. ओके? चालतंय. खरंच लय मोठं मन आहे ग तुझं. पण आमची मावशी बी ना, एवढ्या चांगल्या सुनीला घराबाहेर काढलं ग तिनं. जाऊ दे, माझा लढा आहे, मी लढे. एनिवे, येते मी. तू म्हणशील ग तुझा लढा,
पण तुला कुठं माहित माझा लढा तुझ्याशी आहे ते. निखिल अरे दगड नको ना मारू, लागेल मला. काय करू मग? हा काय करू? हे एवढे हातपाय हलवून डोकं चालवून काही उपयोग झाला नाहीये. मला तर वाटतं हा दगड ना निखिल सगळे प्रयत्न फसलेत यार आपले. आता मला माहित नसल्यासारखं का सांगतोयस तू? इन्फॉर्मेशन देत नाहीये तुला. फ्रस्ट्रेशन काढतो मी स्वतःच. हे असं फ्रस्ट्रेट होऊन किंवा माझ्यावर फ्रस्ट्रेशन काढून काय मिळणार आहे तुला? संपलंय सगळं. जाऊ दे आता. आपण प्रयत्न केले ना असं समाधान मानूया. नाही मानता येत ना मला. नाही मानता येत. 15,000 कळतंय ना? महिन्याचे 15,000 म्हणजे वर्षाचे किती झाले कळतंय ना तुला? हा एवढे सगळे पैसे असेच सोडून द्यायचे आपण? नाही, मला कल्पनाच नाही करवत आहे. ते म्हणतात ना दैव देतं आणि कर्म नेतं, अशी अवस्था झाली आहे आपली. निखिल अरे सोड ना, जाऊ दे प्लीज. सोड ना काय सोड ना? हा अगं त्या चंचलानी एवढी मस्त अपॉर्च्युनिटी दिली होती आपल्याला, त्याचाही उपयोग करता नाही आला. आणि काय काय गरज होती का तुझ्या आईला अधिपतीला फोन करायची? हे तर मला माहित होतं का की आई असं करणार आहे ते? मला माहित असतं तर मी करू दिलं असतं का तसं? अगं पण तू तिथे होतीस ना, सिच्युएशन हँडल करायची ना. हे बघ मी माझं काम परफेक्ट करून गेलो होतो, तुझं काम तुला करता आलेलं नाहीये. पण निखिल तू माझ्यावर का चिडतोयस? मला काय स्वप्न पडलं होतं का की आई असं करणार आहे ते? मला काय माहिती? अगं पण तुला कळायला पाहिजे ना की एवढं सगळं झाल्यानंतर आई मधूनच का निघून जाते. तुला डाऊट तर यायला पाहिजे होता थोडासा. जायचं पाठीमागे आणि बघायचं. मी आपलंच काम करत होते, ताईला घराबाहेर काढायचं. माझं आईकडे लक्ष नव्हतं. मला काय माहिती आई असं काहीतरी टँजंट मारेल ते. लक्ष नव्हतं. हे जे काही झाले ना त्याच्यामुळेच झालंय. तो जर फोन आला नसताना तर बरोबर डाव टाकला होता. हे जे काही सगळं झाले ना तुझ्या गाढवपणामुळे आणि केअरलेसपणामुळे झाले. गाढवपणा, केअरलेसपणा दे. तूही ना आता फक्त मलाच दोष दे. सगळीकडनं मी शिव्या खातीये. घरी तेच, इथेही तेच. इरा हाक पण मारू नको. इरा. मी येणार नाहीये. हे बोलायचं होतं जरा. बोला की. ऐकायचं का नाही ते मी ठरवणार. मला माहिती आहे तू मला उडवून लावशील, पण मी बाप आहे तुझा, जन्मदाता. तू माझा राग केलास, तिरस्कार केलास, कसाही वागलास तरी मी तुझ्या भल्याचाच विचार करेन. आता ही वाक्य सुद्धा तुला भुवनेश्वरीकडनं ऐकायला मिळतच असतील, पण ती तुझ्या भल्याचा विचार किती करते हे कधी ना कधी तुला कळेल. ऐका की नेहमीची पोथी वाचू नका हो. ठीक आहे, मुद्द्याचं बोलतो. तू चंचलाला परत घरी घेऊन आलास. तिच्याबरोबर अक्षरा होती ना, तिला का नाही आणलीस? नाही हो, तुमच्या ध्यानातीनं झालंय. ती गोष्ट वेगळी, ही गोष्ट वेगळी आहे. बरोबर आहे, दोन्ही गोष्टी वेगळ्याच आहेत. जी केली नसतीस तरी चाललं असतं ती करून बसलास, आणि जी आवर्जून पहिल्यांदा करायला हवीस ती मात्र करत नाहीयेस. कळतंय आमचं आम्हाला काय करायचं काय नाही. तुम्ही उगाच सांगू नका. तेच ना, तुला सगळं कळतं असं फक्त तुला वाटतं, काही कळत नाही तुला. आणि तुला जे कळतं ना ते सगळं भुवनेश्वरीचं असतं. अधिपती, एकदा तरी विचार कर. तुझ्या सगळ्या गोष्टी करतोस ते स्वतःच्या विचारांनी का तिच्या विचारांनी? माझा आणि आईसाहेबांचा विचार काही वेगळा नसतोय. अरे अक्षरा बायको आहे ना तुझी, तुझं प्रेम आहे म्हणतोस ना तिच्यावर, तिच्याबद्दल काहीच वाटत नाही तुला? बघा, मला त्यांच्याविषयी जे काय वाटतंय आणि काय नाही माझं मला माहिती आहे. तुम्ही आमच्या भानगडीत पडू नका. वेळ खूप महत्वाची आहे. अधिपती, माझा ऐक. तुम्ही माझं ऐका. तुमच्या कुठल्या सल्ल्याची काही गरज नाहीये. काय ग चंचे, काय चाललंय तुझं? काय नाही मावशी, ते जरा आवरत होते. ते दिसतंय आम्हाला. आमच्या खोलीत कशाला? अगं आता तूच म्हणली ना का नोकरांच्या खोलीत राहते म्हणल्यावर नोकरांसारखं वाग म्हणून. सगळ्यांसमोर आम्हाला तसं बोलावं लागलं. अगं भैकी मावशी, पण मग ते समजांना खरं वाटाया तसं करायला पाहिजे ना, म्हणून आवरते. आणि आम्हाला खरं वाटून काय उपयोग आहे?
ज्यांच्यासाठी आम्ही तुला या घरात येऊ दिलंय त्यांना खरं वाटलं पाहिजे. हां, जा अधिपतींची खोली आवर. मावशी, अगं मला बी तेच वाटतंय की मनापासनं. पर मग त्यांना काय वाटेल ह्यो विचार केला. नाही नाही नाही, जास्त विचार करू नकस. जेवढं सांगितलंय तेवढंच कर. हीच येळ आहे, मैदान खुललंय, इथं येळ वाया घालू नकस. जा अधिपतींची खोली आवर. वय हिला जर खरंच जमलं अधिपतींच्या मनात घर करायला तर लई मजा येईल. त्या सोनबाईंना त्यांची जागा दाखवून द्यायची म्हणून त्यांना या घरात आणलं आम्ही. पण मनानं कधीच त्यांना सोन मानलं नाही आणि मानणार भी नाही.